महात्मा एज्युकेशन सोसायटीचे HOC इंटरनॅशनल स्कूल रसायनी येथील भव्य मैदानावर आज सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी फिट इंडिया वीकचे आयोजन करण्यात आले होते। या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन IRS असोसिएटच्या रिजनल डायरेक्टर अपूर्वा मंदा यांच्या हस्ते करण्यात आले। भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मीट द चॅम्पियन नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ॲथलेटिक्स आणि व्हॉलीबॉलसाठी STC विस्तार योजना नावाच्या क्रीडा प्रोत्साहन योजनेअंतर्गत रसायनी मोहपाडा येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई HOC इंटरनॅशनल स्कूल रसायनी हे केंद्र म्हणून दत्तक घेतले आहे। या ठिकाणी भारताचे पॅरा ऑलिम्पिक 2024चे रौप्य पदक विजेता सचिनेश खिलारी यांनी HOC इंटरनॅशनल स्कूलच्या नवोदित खेळाडूंशी संवाद साधला। यावेळी HOC स्कूलच्या क्रीडा दिवस 2024-25च्या अंतिम दिवशी HOC इंटरनॅशनल स्कूलच्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा पूर्वा मंदा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना अपूर्वा मंदा यांनी सांगितले की आपल्या सर्वांच्या जीवनात फिटनेस का डोस आधा घंटा रोज असणे अतिशय महत्त्वाचे आहे। It is both physically, mentally and emotional well-being that is called as fitness. तर एशियन चॅम्पियन गोल्ड विजेता ऋषभ दास याने रोजच्या घडामोडींच्या जीवनात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळालाही महत्त्व द्यावे असे सांगितले। यावेळी पूर्वा मंदा, रिजनल डायरेक्टर महाराष्ट्र गोवा दमन UA तथा खेलो इंडिया मूवमेंट ऋषभ दास, एशियन चॅम्पियन गोल्ड आणि सिल्वर मेडल स्विमिंग पद्मनाभन, स्पोर्ट डायरेक्टर महात्मा एज्युकेशन सोसायटी डॉक्टर निवेदिता श्रेयांश, CEO पिल्लई एज्युकेशन, मुख्याध्यापक जगदीश बाकल, मुख्याध्यापक रीमा निकाल, श्री पाटील आदी मान्यवरांसह शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी।